जन्माआधीच कळी खुडण्याचं काम काही नराधमांकडून होतंय। जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून काम केलेल्या डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यानं सुमारे 300 गर्भपात केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। अशा नराधमाला समाजात राहण्याचा आणि वैद्यकीय सेवा देण्याचा अधिकार नाही। चंद्रकांत गायकवाडची सखोल चौकशी करून त्याच्यावर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा, त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याच्या घटना सातत्यानं उजेडात येत आहेत। गर्भातच कळी खुडण्याचं काम आजही होतंय। आता तर चक्क सेवानिवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यानं 250 ते 300 महिलांचा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। या पार्श्वभूमीवर भाजपा महिला मोर्चाच्या वतीनं सेवानिवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांचा निषेध करण्यात आला। सिव्हिल सर्जनच असं जर कृत्य केलं असेल तर बाकीच्यांनी काय करायचं? त्याला कठोरात कठोर आणि त्यामध्ये जे सगळे इन्व्हॉल्व आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असं आम्ही हे निवेदन SP साहेबांना दिलेलं आहे। जे गर्भलिंग निदान करून त्यांनी भ्रूण हत्या केलेल्या आहेत, तर असे अनेक जिथे जिथे केसेस असतील आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेने असे सर्व डॉक्टर शोधून काढून त्यांचे हॉस्पिटल तात्काळ सील करावेत असं आम्ही सर्वजण आमच्या महिला आघाडी मोर्चाच्या नकाते मॅडम आहे त्यांच्या वतीने आम्ही आयुक्तांना सुद्धा आम्ही एक पत्र देणार आहोत की लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि कठोरात कठोर शिक्षा अशा लोकांना व्हावी। डॉक्टर गायकवाडला अत्यंत कठोर शिक्षा व्हावी यासाठी नगरसेविका आणि भाजप जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा माधुरी नकाते, नगरसेविका पल्लवी देसाई, रीमा पालनकर, सुजाता पाटील, उमा पवार यांनी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना निवेदन दिलं। डॉक्टर गायकवाड याची सखोल चौकशी करावी, त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे गोळा करावेत, हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा आणि त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशा आशयाचं निवेदन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना देण्यात आलंय।